की आपला इंडियाचा एज्युकेशन मिनिस्टर न्यू कोण आहे? प्रल्हाद जोशी. मी असं ऐकलंय की तो BA ग्रॅज्युएट आहे फक्त. आता मला तर वाटतंय ह्यांची काय ना काय चाळ असणार आहे. आपला इंडिया मॅप कुठे आहे? हे आहे इंडिया मॅप, हे आहे वर्ल्ड मॅप. इथं चेंबूर कुठे आहे? महाराष्ट्र रे देख लिया महाराष्ट्र. देख लिया क्या? नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आणि आज आहे संडे. संडेच्या दिवशी तुम्हाला आराम असतो, मला आराम नसतो, कारण माझं कॉलेज आहे माहीमचं. मग मला तर जायचंय. उठलोय, फ्रेश वगैरे झालोय, मला चाय प्यायचं आता. नाहीतर कालपासून ना माझं एवढं डोकं दुखत होतं, एवढं डोकं दुखत होतं ना, काय सांगू. नाव आय एम फिलिंग गुड. आता चाय प्यायचा आहे, नाहीतर परत डोकं दुखायला चालू होईल. इथे बघा पप्पा बसलेत फोन स्क्रोल करत. हे म्हणतो झालंय ना, दे अजून नरम होते. चाय. हे ब्रेड ना मी टोस्ट केलेत. गरम केले ते सगळं करून टाकले. इट्स कॉल्ड टोस्ट मॉम. चीज आहे का ना? चीज नाही, चीज दे ना चीज. काय माहिती. तर गाईज इथे ना शौर्याला बघा कसं झोपलंय. हे बघा, हाय शौर्य, कसं झोपलंय माझ्या मांडीवर. काय पाहिजे, काय पाहिजे शौर्य? एकाने रेजिग्नेशन दिलंय, आता ऊसवाल्याची बारी. ऊसवाल्याची बारी. लय आपल्या गाडीत ऊसाचा रस टाकतोय, आपल्या गाडीत ऊसाचा रस टाकतोय. त्याचं रेजिग्नेशन घ्यायला जायचंय. उठ, चल, कपडे बिपडे घाल, चल लवकर. चालले तू कुठे चालली? कुठे चालली? हा? प्रोटेस्टला येते. हा, चला, जा कपडे घाल. जाणार आहे ना? नाही, कॉलेजलाच जाईल. माझा विचार चालू होता, दादरला प्रोटेस्ट होता, मग 10 वाजता होता. आता टाइम झालाय, मग आता जाऊन काय फायदा. दादरला चाललो तुम्ही 3 वाजेपर्यंत. हे गाईज, तुम्हाला आतापर्यंत माहिती पडलं असेल की आपला इंडियाचा एज्युकेशन मिनिस्टर न्यू कोण आहे? प्रल्हाद जोशी. मी असं ऐकलंय की तो BA ग्रॅज्युएट आहे फक्त. आणि त्याचं पण रेकॉर्ड जे आधीचे आहेत ते काय खराबच आहेत. मोदींनी त्याच्याच पाठीमधला माणूस उचलून आता एज्युकेशन मिनिस्टरच्या पदावरती टाकलंय. धर्मेंद्राने रिझाईन दिलंय. आता मला तर वाटतंय ह्यांची काय ना काय चाळ असणार आहे. तुम्ही का दुसऱ्यांना चान्स नाही देत? तुम्ही का एक परफेक्ट एज्युकेशन मिनिस्टर ह्या पदावरती चांगल्या माणसांना ठेवत नाहीयेत? तुम्हाला काय फक्त करप्शनच करायचंय का? इंडियाला विकायचंय का? म्हणजे मला तर नाही वाटत की जो प्रल्हाद जोशी आहे तो एज्युकेशन मिनिस्टरच्या पदावरच्या लायकीचा आहे. मला तर नाही वाटत. आता सगळे मुद्दा मांडतायत की नितीन गडकरीचा रेजिग्नेशन पाहिजे, निर्मलाचा रेजिग्नेशन पाहिजे, आणि मेन तर ना आपल्याला नरेंद्र मोदीचा रेजिग्नेशन घ्यायला पाहिजे. सगळ्यात मेन तर तो माणूस आहे. जर त्याचा रेजिग्नेशन घेतला तर आपण अर्धी लढाई जिंकलो असं समजा. तुला काय वाटतंय की हा जो वॉर होता हा संपलाय का? अजून तर तिथंच आहेत ना लोक, मग जंतर मंतर. पण ते खरं आहे का खोटं आहे ते पण माहित नाही ना अजून. काय तर टोपीस लावतोय हा कोण? मोद्या. नाही, खरं आता चेंज केलाय. चेंज केलंय. हो. मग ते कोण आले आता? आता प्रल्हाद जोशी आहे. गाईज, मी आता रेडी झालोय, आता चाललोय कॉलेजला. इथेच 1 वाजून गेलाय. आज मला खूप उशीर झालाय. आता बस 20-25 मिनिटांनी येणार आहे. म्हणजे आज खूपच जास्त उशीर होणार आहे. कारण उशीर का झाला? शौर्य आंघोळीला गेला होता म्हणून उशीर झालाय. आता पाऊस तर येत नाहीये, यायला लागला थोडा थोडा. चला आता काय करणार, बसचा वेट करून निघायला लागेल. गाईज, मी आता जस्ट कॉलेजमधून घरी आलोय, फ्रेश वगैरे झालोय. सकाळी फक्त ब्रेड अजून चायच पिऊन गेलो होतो, काय खाल्लं नव्हतं, पाणी सुद्धा नाही पिलो. मग आता घरी आलोय, थोडं काहीतरी बघतो काय खायला आहे का नाही. तिकडून बघ. गाईज, मी आता खाल्लंय. अजून शौर्याला बघा. अजून मी आहे इंडिया मॅप, वर्ल्ड मॅप. आपला इंडिया मॅप कुठे आहे? हे आहे इंडिया मॅप, हे आहे वर्ल्ड मॅप. इथं चेंबूर कुठे आहे? महाराष्ट्र रे देख लिया महाराष्ट्र. देख लिया क्या? अरे चेंबूर कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये चेंबूर. कसं बघतोय बघ ना सगळीकडे. ए कुठे आहे? आपण कुठे राहतोय?
तो किती ओय, झालंय. आपण कुठं राहतो महाराष्ट्रामध्ये? मुंबई शोध. मुंबई इथं मुंबई कुठेतरी आहे ही पूर्ण महाराष्ट्र आहे. हो की इथं ठाणा हे बिना कुठेतरी आहे नाही तर हे पनवेल ही मुंबई. दिसली का मुंबई? आपण बघा ना किती छोट्या मध्ये राहतो. हे बघा पनवेल. एवढं बघतोय बापरे, एकदम त्याला एकदम आश्चर्य वाटायला लागलंय की आपण नेमकं काय आहे इथं आणून लावलंय. हा काय ग बाई ही? काय बाबा हे काय? त्याला बघा तो आश्चर्यचकित झालाय की काय हे नवीन काय? इकडे पण बघतोय इकडे पण बघतोय. ए, पाठी पाठी चल. ओय ओय ओय. यार गाईज मला कळत नाही. मला ना वीकनेस फील होतीये. एकदम बॉडी अशी म्हणजे बोलायला पण जमत नाही असं व्हायला लागलंय. अचानक व्हायला लागलंय. मला असं वाटतं सकाळपासून काय खाल्लं पिल्लं नव्हतं त्यामुळे डिहायड्रेशन होतं. पाणी पण नव्हतं पिलो आणि आता जेवायचं पण मन नाही करत आहे. अचानक व्हायला लागलंय. तर मी खूप वीक फील करतोय. व्लॉग एंड करूया लगेच. चला मग मित्रांनो, वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओला लाईक शेअर कमेंट, जे पण नवीन आहे चॅनलला प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय आणि टेक केअर.